या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन नंबर 17 सॉल्व करायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 17 दिलेला आहे. द सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन इज 0.035 न्यूटन पर मीटर. तर सरफेस टेन्शन जे दिलेलं आहे सोप सोल्युशनचं ते आहे 0.035 न्यूटन पर मीटर. द एनर्जी नीडेड टू इन्क्रीज द रेडियस ऑफ बबल फ्रॉम 4 सेंटीमीटर टू 6 सेंटीमीटर. बबलची जी रेडियस आहे ती 4 सेंटीमीटरपासून 6 सेंटीमीटरपर्यंत इन्क्रीज होते. इज तर आपल्या सरफेस एनर्जी फाईंड करायचं आहे. पायची व्हॅल्यू 22/7 घ्यायला लावली आणि हा जो क्वेश्चन आहे तो 2019ला आलेला आहे. तर याचे 4 ऑप्शन आहे. पैकी पहिलं ऑप्शन ए आहे 1.76 इंटू 10⁻⁻5 जूल. बी ऑप्शन आहे 1.76 इंटू 10⁻⁻3 जूल. सी ऑप्शन आहे 17.6 इंटू 10⁻⁻3 जूल. डी ऑप्शन आहे 17.6 इंटू 10⁻⁻5 जूल. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं नेमकं आन्सर कोणतं राहील तर ते आपण सॉल्व करून चेक करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक सोप सोल्युशन दिलेलं आहे ज्याचं सरफेस टेन्शन आहे 0.035 न्यूटन मीटर. तर सर्वात पहिले आपल्याला काय दिलेलं आहे सरफेस टेन्शन दिलेलं आहे आणि हा जो सरफेस टेन्शन आहे तो आहे 0.035 न्यूटन पर मीटर एवढं दिलेलं आहे. ओके, तर याला तुम्ही कन्वर्ट करू शकतात. याला कशामध्ये करू शकतात तर 10⁻⁻ मध्ये कन्वर्ट करू शकतात. तर हा झाला 35 1 2 3 3 डिजिट शिफ्ट केलं तर 10 किती -3 न्यूटन पर मीटर हे तुमचं कन्वर्जन झालं. आपल्याला सांगितलं एनर्जी किती लागणार आहे. याचे रेडियस आपल्याला चेंज करायचं 4 सेंटीमीटरपासून तर 6 सेंटीमीटर. रेडियस जे आहे R1 ती दिलेली आहे किती 4 सेंटीमीटर. याचा कन्वर्जन मीटरमध्ये करावं लागेल 4 × 10⁻⁻2 मीटर. आणि R2 जो दिलेला आहे तो रेडियस किती दिलेला आहे तुम्हाला 6 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटरपासून 6 सेंटीमीटरपर्यंतची रेडियस जर चेंज झाली तर त्याच्यामध्ये एनर्जी किती लागणार आहे ते आपल्याला फाईंड करायचं आहे. मग सर्वात पहिले आपल्याला चेंज इन एनर्जी फाईंड करायचं. चेंज इन एनर्जीचा फॉर्म्युला जर घेतला तर T × काय असणार तर DA किंवा डेल्टा ए. डेल्टा ए मीन्स चेंज इन एरिया. पण हे सोप सोल्युशन आहे. सोप सोल्युशन आहे म्हणून तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, 2 × T. टी किती येतं टी तसंच राहू द्या. आपण पहिले फॉर्म्युला घेऊन टाकू. आता हे सोप सोल्युशन दिलेलं आहे आणि त्याचे रेडियस दिलेले आहे बबलच्या स्वरूपात आहे बरोबर ना. आणि बबल स्पेरिकल शेपमध्ये असतो. स्पिअरचा जो एरिया आहे तो किती असणार तर 4πr². पण R2 4 सेंटीमीटरपासून 6 सेंटीमीटर जाणार आहे म्हणजे R2 मायनस काय करावं लागेल तर 4πr1² असं करावं लागेल आपल्याला. या दोन्ही टर्ममधून कॉमन येणार आहे 4π आणि ऑलरेडी 2a म्हणजे किती झाला तर 8πt इन ब्रॅकेट R2² - R1². ओके, आता फक्त व्हॅल्यू याच्यात पुट करून टाका. 8 तासच लिहिणार. पायची व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट 22/7 घेऊ शकतात नाही तर मग 3.14. पण तुम्हाला गिवन दिलेलं आहे पायची व्हॅल्यू किती घेणार 22/7 घेणार. टीची व्हॅल्यू दिलेली आहे 35 × 10⁻⁻3. आता का बरं 22/7 दिलं कारण 7च्या टेबलमध्ये 35 आहे. ओके, R1 दिलेलं आहे तुम्हाला किती R2 आहे 6 सेंटीमीटर आहे. त्याचं कन्वर्जन मीटरमध्ये केलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, मग 6 × 10⁻⁻2 त्याचा स्क्वेअर मायनस R1 किती आहे तर R1 आहे तुमचा 4 × 10⁻⁻2 त्याचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर. आता 7च्या टेबलमध्ये 35 7 5 जा 35 8 5 जा किती 40. मग 40 इंटू एक काम करू इकडे वरतीच लिहू आपण म्हणजे आपल्याला फायनल आन्सर भेटेल. डेल्टा E = 8 5 किती झालं 40. त्याच्यानंतर राहिला किती 22. त्याच्यानंतर 10ची पॉवर किती 10ची पॉवर आली -3 आणि तर 6चा जर स्क्वेअर केला 6चा स्क्वेअर किती 36 असेल. 6चा स्क्वेअर 36 मायनस 4चा स्क्वेअर जर केला तर 4चा स्क्वेअर किती 16 आणि 10⁻⁻2 त्याचा स्क्वेअर बाकी आहे तो 10 किती होणार -4. तो आपण काय करू तर कॉमन घेऊ 10⁻⁻4. ओके, तर आता याला परत सिम्प्लिफाईड जर केलं तर हा 0 तसाच 4 2 जा 8 अगेन 4 2 जा किती झाला 8 10⁻⁻3 ॲज इट इज -3 -4 किती झाला 10⁻⁻7 आणि इंटू 36 -16 6 - 6 0 3 - 1 2 म्हणजे 20 झाला. ओके, तर किती 0 झाले टोटल 2 0. 8 2 जा 16 कॅरी किती गेला 1 16 + 1 17 आणि 10ची पॉवर काय आली -7.
आता तुम्ही ऑप्शन जर चेक केले तर ऑप्शन डायरेक्टली तुम्हाला 1 पॉईंट दिलेला आहे, म्हणजे आपल्याला किती शिफ्ट करावं लागेल 1 2 3 4, म्हणजे याच्यातून 4 काय करा 4 ॲड करा, मग 1.76 इंटू 10⁻⁴ -7 + 4 किती झाला -3. आणि एनर्जी कशामध्ये मेजर करणार जूलमध्ये. तर आपलं जे फायनल आन्सर आहे या ठिकाणी तर 1.76 इंटू 10⁻³ जूल असेल. आणि जर तुम्ही ऑप्शन जर चेक केलं तर या ठिकाणी ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन बी मीन्स 1.76 इंटू 10⁻⁻3.